पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही वर्षात चंद्रभागा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यानं अथवा चंद्रभागा नदीत अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अचानक खोल पाण्यात गेल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत। मात्र याच अशाच काही घटनांमध्ये चंद्रभागा नदी पात्रात बुडत असलेल्या अनेकांना जीवनदान देण्याचे वेळीच धाव घेऊन त्यांचं प्राण वाचवण्याचं काम याच चंद्रभागा नदी पात्रात होडी चालक म्हणून व्यवसाय करणाऱ्या होडी चालकांनी तसेच पोहण्यात तरबेज असलेल्या महादेव कोळी समाजातील अनेक तरुणांनी केल्याचं दिसून आलं। चंद्रभागा नदीच्या वाळवंटातून तसेच नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे खोल खड्डे पडतात आणि यातूनच अनेक भाविकांना आपला प्राण गमवावा लागत असल्यानं उजनीतून भीमा नदीत विसर्ग सोडण्यापूर्वी भीमा नदीची पाणी पातळी वाढण्यापूर्वी हे खड्डे बुजवले जावेत अशी मागणी होडी चालक मालक संघटना, भक्त पुंडलिक देवस्थान पंचमंडळी व महर्षी वाल्मिकी संघाकडून अनेक वेळा करण्यात आलेली होती। तर पंढरीत आलेल्या व दर्शन रांगेतून वाटचाल करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिरे समिती खाजगी ठेकेदार नियुक्त करून कोट्यवधी रुपये खर्च करून सुरक्षा रक्षक नियुक्त करते, परंतु चंद्रभागा स्नानात जाणाऱ्या भाविकांना मंदिरे समिती वाऱ्यावर सोडते अशीच नाराजी व्यक्त होत आली होती। यात्रा काळापुरते प्रशासन चंद्रभागा नदी पात्रात लाईफगार्ड, जीवनरक्षक, बोटी वगैरे नियुक्त करतं। मात्र वारी झाली की पुन्हा बुडणाऱ्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारी होडी चालक आणि पोहण्यात तरबेज असलेल्या महादेव कोळी समाजातील युवक पार पाडताना दिसून येतात। नुकतंच बेळगाव येथील तरुण भाविकाचा चंद्रभागेत बुडून मृत्यू झाल्यानंतर पंढरी वार्ता न्यूज नेटवर्कनं हीच बाब निदर्शनास आणून दिली होती। आता याची दखल घेतली गेली असून रविवार दिनांक 22 जून रोजी आपत्ती निवारण टीम मध्ये समाविष्ट कोळी महादेव समाजातील तरुणांनी वयस्कर आजोबा बाबासाहेब सोनाजी मोठे राहणार जालना हे वयस्कर भाविक दगडी पुलावरून तोल जाऊन पाण्यात पडले असता त्वरित धाव घेत त्यांचा जीव वाचवला। यातूनच प्रशासनानं योग्य निर्णय घेत कोळी महादेव समाजातील तरुणाचा समावेश केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे। तर यात्रा कालावधी तसेच इतरही वेळी वारंवार चंद्रभागेच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेकांना बुडून मृत्यू होताना त्यांचा दिसून येतो। तर अनेकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कोळी महादेव समाजातील तरुण होडी चालक धाव घेतात। ही बाब लक्षात घेत प्रशासनानं विठ्ठल रुक्मिणी समितीमार्फत कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन टीम मध्ये नेमणूक करावी अशी मागणी होडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सतीश नेहेतराव व वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे।